भैयांना महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल. उत्तर भारतीय विकास सेनेच्या भूमिकेनंतर मनसेचा इशारा. अमेरिकेने चीनला दिलेला अल्टिमेटम संपला. चीनने अतिरिक्त 34% आयात शुल्क न हटवल्यास अतिरिक्त 50% शुल्क लावणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारत चीनचे संबंध सुधारण्याची शक्यता. भारतातून आयात वाढवण्याचा चीनचा निर्णय. संबंध सुधारण्यावरही भर. आज भारतीय शेअर मार्केट सावरलं. सेन्सेक्स 1200 अंकांनी वधारला तर निफ्टी 22,550 वर. निफ्टीतही 50 दिवसांचा उच्चांक. यूएस इक्विटी इंडेक्स फ्युचर्समध्येही वाढ. कामराच्या गुन्हे रद्दच्या याचिकेवर 16 एप्रिलला पुढील सुनावणी. एखाद्या गंभीर प्रकरणाच्या तपासाप्रमाणे पोलीस वागतायत. कामराच्या वकिलांचा युक्तिवाद. पवारांच्या राष्ट्रवादीचे हर्षवर्धन पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळेंची भेट. कामानिमित्त भेट. हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया. हर्षवर्धन पाटलांकडून याआधी चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाणांचीही भेट. जळगावमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी 200 एकर जागा राखीव. उद्योगमंत्री उदय सामंतांकडून प्रस्तावाला मान्यता. औद्योगिक वसाहतीला विकसित करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्यात येणार. ठाणे महापालिकेतील गैरव्यवहाराबाबत यापुढेही आवाज उठवणार. पुराव्यासकट सर्व समोर आणणार. भाजप आमदार संजय केळकर यांचा इशारा.